जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक, आज संसद परिसरात आंदोलन। पॅलेट गन मारा, लाठीमाराचे आदेश दिले कुणी? कपिल सिब्बल यांचा सवाल। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टात हजर राहण्याचं समन्स। 2009 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत वसंत डावखरेंचा व्हिडिओ दाखवल्याचं प्रकरण। 5 ऑगस्टला ठाकरे तर 6 ऑगस्टला शिंदेंना हजर राहण्याचे आदेश। दिल्लीत आंदोलनादरम्यान शरद पवारांचा कार्यकर्ता अनिश गवांडेच्या घरी अभिजित दिपकेंचा आश्रय। अनिश गवांडे मित्र म्हणून त्याच्याकडे राहिलो, दिपकेंचं स्पष्टीकरण। रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेचं उत्तर। गरज पडली तर शेतकऱ्यांसोबत, दिपकेंची प्रतिक्रिया। तर आंदोलनाला बाहेरून फंड असेल तर शहांचं अपयश, राजीनामा द्यावा, दिपकेंचा पलटवार। उल्हासनगरच्या 76 नगरसेवकांचा गुवाहाटीचा अभ्यास दौरा। पण 5 दिवसांच्या दौऱ्यामध्ये कुटुंबासोबत मौज मजा, 65 लाख रुपयांचा खर्च। उत्तर महाराष्ट्रातला भाजपमधला वाद चव्हाट्यावर। उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि गिरीश महाजनांची खडसेंविषयी शिवराळ ऑडिओ क्लिप व्हायरल। सलग दुसऱ्या क्लिपनंतर चौधरींचा पदाचा राजीनामा। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा आता शाळांमधल्या माध्यान्ह भोजनाकडे मोर्चा। पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, विनापरवाना अन्न पुरवता येणार नाही, मुंढेंचे आदेश। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचं काउंटडाऊन सुरू। 16 ऑगस्टपासून मराठी अनिवार्य। 15 ऑगस्टला अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुरू केलेला मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण होणार। गडचिरोलीतील 44 पैकी 39 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद। नद्या नाले दुथडी भरून, अनेक रस्ते बंद, जनजीवन विस्कळीत। नगर परिषदेचा इमारतीला पाण्याचा वेढा। विदर्भात पावसाचं धुमशान। अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार। बुलढाणा, वाशिम, गोंदिया, भंडाऱ्यातही पावसाचा जोर। पुणे मेट्रोचा आणखी एक टप्पा पूर्ण। बहुप्रतीक्षित शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी। नव्या मार्गावर एकूण 23 स्थानकं। पहिल्या टप्प्यात 12 स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू होणार। मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत घोषणा। 12 कसोटी आणि 3 वनडे सेंचुरी ठोकून इनिंग्स आटोपली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।